जे लोक म्हणतात ना की आम्ही राजकारण विहीन आहोत, हे म्हणणं सुद्धा राजकारणाचाच भाग असतो. आणि राजकारणापासून कोणी सुटलेलं नाही. 1952 साली पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून उभे होते. ज्यांनी या देशातल्या निवडणुका कशा असाव्यात, या देशातली लोकशाही कशी असावी, या लोकशाहीची मूल्य कशी असावीत, हे सांगणारं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व मुंबईच्या त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. त्यानंतर बाबासाहेब परत उभे राहिले 54 साली भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये. त्यावेळेला बाबासाहेबांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं आणि समाजवादी पक्षानं आघाडी केली होती. त्यावेळी ती निवडणुकीची पद्धती जराशी वेगळी होती, परंतु तिथेही भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला गेला. आंबेडकरी विचारधारेचा बुद्धिजीवी वर्ग त्यांच्या ताकदीप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एकत्रित आलेला जो दिसला, त्याचं काही प्रमाणात तरी श्रेय तुम्हाला जातं. ते की बाबासाहेब आंबेडकरांचं जे खुलं पत्र आहे ते कशाच्या संदर्भात होतं ते आपण नेमकेपणाने सांगितलं पाहिजे. मी सर्वप्रथम G24चं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे वैचारिक संघटन उभं करून या देशातल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकशाहीवादी संविधानवादी शक्तींना बळ देण्याचं काम केलं. प्रश्न असा आहे, आणि एकूण आपण सर्वच समाजामधल्या उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित अशा वर्गाकडे पाहिल्यानंतर या वर्गाचा जो व्यवहार आहे हा नेहमी स्वयंकेंद्रित असा राहिलेला आहे. आणि G24 त्याला अपवाद आहे, याचंच मला अप्रूप आहे. खूप चांगलं काम तुम्ही केलं आणि या प्रक्रियेमध्ये खंड पडून दिलेलं नाहीत. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये आणि महानगरांच्या मध्ये आंबेडकरी विचारधारेचा बुद्धिजीवी वर्ग त्यांच्या ताकदीप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एकत्रित आलेला जो दिसला, त्याचं काही प्रमाणात तरी श्रेय तुम्हाला जातं. त्यामुळं आज जे चर्चासत्र आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंती समितीच्या वतीनं म्हणजे G24च्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीनं लातूरमध्ये हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, या परिषदेमध्ये
जो घेतलेला आहे, यातून फार मोठ्या विषयाला आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या परीनं मला जो विषय दिलेला आहे बीजभाषण करण्यासाठी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खुलं पत्र आणि दलित राजकारणाचे बदलते आयाम. मला कल्पना नाही की मला किती वेळ दिला आहे, परंतु कमीत कमी वेळेमध्ये माझ्या कुवतीनुसार जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न मी कमी वेळेत करेन. एक गोष्ट स्पष्टपणे मला सांगाविषयी वाटते की बाबासाहेब आंबेडकरांचं जे खुलं पत्र आहे ते कशाच्या संदर्भात होतं ते आपण नेमकेपणाने सांगितलं पाहिजे. त्या खुल्या पत्राचा विषय काय होता? ते खुलं पत्र रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची पूर्वसूचना देणारं पत्र होतं. मी हे पत्रक वाचलं आपलं. त्यात आपण म्हटलं की G24 ही अराजकीय संघटना आहे. मी तसं मानत नाही. जे लोक म्हणतात ना की आम्ही राजकारण विहीन आहोत, हे म्हणणं सुद्धा राजकारणाचाच भाग असतो. आणि राजकारणापासून कोणी सुटलेलं नाही. राजकारणानं तुमचं सगळं जीवन इतकं सर्वांगाने व्यापलेलं असतं. ठीक आहे, काय तांत्रिक सोयीसाठी आपण असं म्हणतो. मला आपल्याला हे सगळं मांडत असताना बाबासाहेबांचं खुलं पत्र तर अगदी विद्यापीठीय परिभाषेत नाही मांडता येणार. म्हणजे अकादमिक पद्धतीनं हा विषय माझ्याकडून मांडला जाऊ शकतो, पण तसं मी मांडणं बरोबर नाही असं मला वाटतं. मुद्दा हा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पत्र लिहिलं भारतीय जनतेसाठी, त्याला तुम्ही सुटं करून त्याच्याकडे बघू शकत नाही. त्याचे अनेकांगी असे संदर्भ आहेत. त्यातला एकही संदर्भ आपल्याला बाजूला काढता येणार नाही. कुठल्या काळात त्याने लिहिलं ते बघा. 1952 साली पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून उभे होते. ज्यांनी या देशातल्या निवडणुका कशा असाव्यात, या देशातली लोकशाही कशी असावी, या लोकशाहीची मूल्य कशी असावीत, हे सांगणारं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व मुंबईच्या त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. काँग्रेसचा एक अत्यंत सुमार उमेदवार तिथं बाबासाहेबांच्या विरोधात निवडून आला होता. आणि हे सगळं बाबासाहेबांना पाडण्याचं कारस्थान कुणी केलं हे मला सांगायची आवश्यकता नाही. त्यानंतर बाबासाहेब परत उभे राहिले 54 साली भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये. त्यावेळेला बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशननं आणि समाजवादी पक्षानं आघाडी केली होती. त्यावेळी ती निवडणुकीची पद्धती जराशी वेगळी होती, परंतु तिथेही भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला गेला. या दोन निवडणुकांच्या मध्ये अजून एक महत्त्वाची घटना घडली होती. 1952 मे मध्ये बाबासाहेब
त्यावेळेला राज्यसभेवर निवडून गेले होते. म्हणजे ते पार्लमेंटमध्ये गेले होते पण राज्यसभेवर गेले होते. त्यांची इच्छा होती की लोकसभेत जायची. आणि मग त्यांच्या जे लक्षात आलं, त्यांनी काँग्रेसच्या बहुमताच्या सरकारचा व्यवहार बघितला होता, अनुभव घेतला त्यांनी. आणि त्याच्या लक्षात आलं की हे जे बहुमत आहे काँग्रेसचं, जे राक्षसी बहुमत आहे, ते बहुमत हे हुकुमशाहीकडे जाऊ शकतो, हुकुमशाहीला निमंत्रण करू शकतो, देऊ शकतो. त्यासाठी या देशामधली लोकशाही वाचवायची असेल, ती विकसित करायची असेल, वृद्धिंगत करायची असेल, तर अत्यंत समर्थ आणि बलवान अशा विरोधी पक्षाची गरज या देशाला आहे. आणि म्हणून त्यांना समविचारी जे वाटले अशा भारतीय नेत्यांशी चर्चा सुरू केली, ज्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया सुद्धा होते. महाराष्ट्रामध्ये त्याने अगदी दत्ता देशमुखांच्या पासून अगदी एस.एम. जोशींच्या पर्यंत सुद्धा चर्चा केली. आणि एक प्रबळ विरोधी पक्ष उभा झाला पाहिजे आणि त्याचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते खुलं पत्र त्याने लिहित असताना आपल्या भारताच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी ब्रिटिशांच्या विरोधातली स्वातंत्र्याची चळवळ होती, तिचा मागोवा घेतलेला आहे. त्या पत्रात काँग्रेसला सुरुवातीला डोमिनियन स्वराज्य पाहिजे होतं, बाबासाहेबांना सुराज्य पाहिजे होतं. 1930 साली काँग्रेसनं संपूर्ण स्वराज्याचा ठराव केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळी इथे अभ्यासू मंडळी बसलेली आहेत. आणि बाबासाहेबांनी 1956 साली हे खुलं पत्र लिहायच्या अगोदर बाबासाहेबांची सगळी राजकीय वाटचाल लक्षात न घेता आपल्याला या खुल्या पत्राच्या आत शिरता येणार नाही. त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपल्याला अगदी मी म्हणेल की बहिष्कृत हितकारिणी जी त्यांनी 1924 साली स्थापन केली होती, त्याच्यानंतरचं मग त्यांची सगळी आंदोलनं, आणि विशेष म्हणजे त्यांनी जो राजकीय पक्ष पहिल्यांदा स्थापन केला 1936ला, स्वतंत्र मजूर पक्ष, त्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा, त्याची घटना, यात बाबासाहेबांना नेमकं काय पाहिजे होतं त्यावेळच्या राजकारणाच्या संदर्भात, सामाजिक संघर्षाच्या संदर्भात, हे त्यांनी त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आणि घटनेमध्ये नेमकेपणाने मांडलं होतं. त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, पण मला थोडक्यात सांगावा लागेल. तो भारताच्या इतिहासामध्ये, भारत देशाच्या गावकुसाबाहेरच्या लोकांना, दलितांना, अस्पृश्यांना, विस्थापित लोकांना या देशात कधीही राजकीय सत्तेचा कण सुद्धा मिळालेला नाही. पहिल्यांदा ती संधी प्राप्त होत होती. मग आपल्याला बाबासाहेब जे राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले 3दा, आणि तिथे त्यांनी जी आग्रहानं मांडणी केलेली आहे, ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्याचा संदर्भ बाजूला करता येत नाही.
त्याचीच परिणिती म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका त्यांना लोकांसमोर मांडावी लागली. पण भारतामध्ये जो कम्युनल अवॉर्ड जो त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनं जो जाहीर केला होता 1932 साली, आणि पहिल्यांदा अगदी समूहनिहाय, जातीनिहाय असे राजकीय अधिकार जे प्राप्त होणार होते, त्या दृष्टीनं स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांची जी कमिटी आली, त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी 1919 साली म्हणजे ते त्यावेळेला फक्त 28 वर्षाचे होते. भारतामध्ये राज्यव्यवस्था कशी असावी, तिची रचना कशी असावी, या बाबतीमध्ये साऊथ बरो कमिटी आली होती भारतात. इथे बाबासाहेबांच्या एकूणच साहित्याचा, लिखाणाचा अभ्यास करणारी मंडळी बसलेली आहे. तुम्हाला कल्पना आहे की 28 वर्षाचे बाबासाहेब साऊथ बरो कमिटीच्या समोर या देशातल्या एकूण सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं नेमकं विश्लेषण करणारं लिखित निवेदन देतात आणि दलितांसाठी राजकीय हक्काची मागणी करतात. स्टॅफर्ड क्रिप्सनं जेव्हा बाबासाहेबांना सांगितलं, त्यावेळेला बाबासाहेबांचा पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष. त्यांनी सांगितलं की तुम्ही कामगारांचे नेते आहात, तुम्हाला अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वाबाबतीमध्ये कसं बोलता येईल. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळला आणि 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशन हे संघटन त्यांनी स्थापन केलं. शेड्यूल कास्ट फेडरेशनची घटना, कार्यक्रम, भूमिका बाबासाहेबांनी लिहिली. ती आज सुद्धा आपण एक सिलेबस म्हणून वाचली पाहिजे. मग त्यानंतर हे खुलं पत्र आलेलं आहे. आता बघा तुम्ही, मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये दलित राजकारणाचे आयाम कसे बदललेले आहेत हे आपल्याला त्या खुल्या पत्राच्या परिप्रेक्ष्यामध्येच बघावं लागेल. खुल्या पत्राच्या अगोदरची, लक्षात घ्या, बाबासाहेबांनी खुलं पत्र जाहीर करायच्या अगोदर हिंदू कोड बिल संसदेत मांडलेलं आहे. त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलेलं आहे. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची भूमिका आणि घटना लिखित स्वरूपात जाहीर केलेली आहे. त्याच्या अगोदर असंख्य आंदोलनं केलेली आहेत, स्वतंत्र मजूर पक्ष उभा केलेला आहे, समता सैनिक दलाची सुद्धा त्यांनी घटना लिहिलेली आहे. हा सगळा संदर्भ घेऊन जर आज आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष अपेक्षिलेला होता त्याची जी भूमिका होती आणि एकूण पक्ष कसा असावा या बाबतीत जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की चळवळ ही पक्षाचं रूपांतर कधी घेते, त्याचबरोबर पक्षाचं नेमकं धोरण काय असलं पाहिजे, पक्ष कसा असला पाहिजे. तर बाबासाहेब म्हणाले की पक्ष हा सैन्यासारखा असला पाहिजे. या शब्दात बोलले ते, सैन्यासारखा असला पाहिजे. म्हणजे शिस्तीच्या बाबतीत, वैचारिकतेच्या बाबतीत सैन्यासारखं नको.
आता बऱ्याच सेना आहेत. बाबासाहेब ऑटोक्रसीच्या विरोधात होते, हुकुमशाहीच्या विरोधात होते, पण तरी त्यांनी सांगितलं की पक्ष सैन्यासारखा पाहिजे आणि पक्षाचा नेता हा सेनापतीसारखा असला पाहिजे. पक्षाला भूमिका असली पाहिजे, पक्षाला तत्वज्ञान असलं पाहिजे, पक्षाला कार्यक्रम असला पाहिजे, पक्षाला रचना असली पाहिजे आणि पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही पाहिजे आणि पक्ष हा सेक्युलर असला पाहिजे. असं गोषवार आहे त्या खुल्या पत्राचं. आजचं काय चित्र आहे? तसा रिपब्लिकन पक्ष दिसतो का? आज आपल्याकडे रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत. रिपब्लिकन पक्षाचे काय? आम्ही ज्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली त्या दलित पॅन्थरचे सुद्धा असंख्य गट नंतर झाले. आत्ता सुद्धा पॅन्थर नाव घेऊन किमान 50 संघटना काम करत असतील. पॅन्थर्स काय आहेत? टायगर्स आहेत, भीम टायगर्स आहेत, अनेक अनेक गट आहेत. आणि मला वाटतं हा ट्रान्झिट पिरियड आहे. गट तसे सर्वांचेच झालेत. काँग्रेसची शक्ल नाही पडली का? भाजपची शक्ल नाही पडली का? शिवसेनेचे तुकडे नाही झाले का? कम्युनिस्टांचे तुकडे झाले नाहीत का? नक्षलवाद्यांच्या संघटनांचे तुकडे झाले नाहीत का? त्यांची फारशी नाही चर्चा होत. आज अशी परिस्थिती आहे, रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत म्हणून टीका केली जाते, बरोबर आहे. पण रिपब्लिकन पक्ष जो या खुल्या पत्राला अभिप्रेत होता तसा एकही नाही आहे. कसा असतो पक्ष? हा समूहाच्या परिवर्तनाचा विचार करतो आणि गट आणि त्याचा गटाधिपती हा फक्त स्वतःच्या उन्नतीचा विचार करतो. त्यामुळे आपली रचना कशी आहे? हे गट नाही, ती संस्था आहेत. उदाहरणार्थ आमचा एखादा स्वयंघोषित आणि प्रसिद्धी माध्यमांना मोठा केलेला नेता XYZ कोणी असेल, तो आंबेडकरी समाजाची गरज नाहीये, परंतु या देशातल्या प्रस्थापित आणि सत्ताधीश असलेल्या वर्गाची तो नेता म्हणजे त्या समाजात प्लॅन्ट केलेली त्या प्रस्थापित पक्षाची गरज आहे. एक नेता असतो आणि त्याच्या खाली सायकोफॅन्ट्स असतात. अशी प्रत्येक गटाची रचना आहे आणि हे सर्व गट विसर्जित करण्याची ताकद आंबेडकरी समाजात आजही आहे आणि त्याचं इंधन म्हणजे हे खुलं पत्र आहे. आता हा विषय इतका विस्तृत आहे, इतका मोठा आहे की 4 तास पण पुरायचे नाहीत. पण मला तुम्हाला मनापासून सांगायचं आहे की आपल्याला बाबासाहेबांनी संविधान सभेत ते गेले कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये आणि त्यांनी जे संविधान जे रचलं त्याच्या अगोदर 1947 साली त्याने बाबासाहेबांनी असंच एक प्रस्तावित संविधान सभेला दिलं होतं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीनं आणि त्याचं नाव होतं स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आपल्याला असं विचारलं जातं की तुमचा आर्थिक कार्यक्रम काय, तुमचा सामाजिक कार्यक्रम काय, आंबेडकरिझम म्हणजे काय. त्यावेळेला मी आग्रहानं सांगू शकतो की आमचा सामाजिक कार्यक्रम, आमचा राजकीय कार्यक्रम, आमचा आर्थिक कार्यक्रम जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांचं स्टेट्स अँड मायनॉरिटी हाच तो आमचा कार्यक्रम आहे.
मग स्टेट्स अँड मायनॉरिटीला वगळून आपल्याला एक खुलं पत्र नेमकेपणाने समजणार नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आपण अराजकीय असू शकत नाही. आपल्याला या देशामध्ये संविधानाला अभिप्रेत असलेल्या अशा समाजाची रचना करायची असेल, मग ती फक्त बौद्धांना किंवा महारांना किंवा शेड्यूल कास्टला किंवा बाकीच्या दलितांना किंवा हिंदूंना किंवा मुसलमान असं सर्वांसाठी येते. संविधानाला अभिप्रेत असलेला समाज जर निर्माण झाला नाही तर या देशामध्ये लोकशाही शिल्लकच राहणार नाही. आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्ष जो या खुल्या पत्राला अभिप्रेत आहे, तो संविधानिक रिपब्लिकन पक्ष उभारणं ही प्रत्येक आंबेडकर वाद्याची गरज आहे आणि त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की आम्ही त्याच्या राजकारणात पडणार नाही, पडावंच लागेल. साधी गोष्ट आहे, भारत देशातले सर्व प्रस्थापित पक्ष त्यांची आर्थिक धोरणं सारखीच आहेत. भाजपचं आणि काँग्रेसचं आर्थिक धोरण काही वेगळं नाही. मला कम्युनिस्टांची गंमत वाटते. मी कम्युनिझमचा विरोधक नाही, मार्क्सचा सुद्धा विरोधक नाही, परंतु खुल्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी शेवटी लिहिलेलं आहे, त्यांचा शेवटचा जो क्लॉज आहे त्यात ते म्हणतायत, संसदीय लोकशाही प्रत्यक्ष कृतीत आणणारं शासन ही सर्वोत्तम राजकीय शासन प्रणाली आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हे जर आपण मानत असू तर आज बघा की संविधानावर, मी मुद्दा म्हणून सांगतो, आपण आपल्यातले बरेचसे अभ्यासू आहेत, तुम्ही पुन्हा इतिहासामध्ये त्याच्या ग्लिम्सेसमध्ये जा. RSSनं जे संविधान बाबासाहेब निर्माण करत असताना ज्या संविधान सभेमध्ये जे चर्चा होत होत्या त्याचे पडसाद बाहेर सुद्धा माध्यमांच्या मध्ये उमटत होते. त्यावेळेस सर्वात जास्त विरोध केला आहे RSSनं केलेला. त्यांना हे संविधान मान्यच नव्हतं, ती संविधानाची मूल्यच मान्य नव्हती. इतकंच नव्हे, ते हिंदू कोड बिल सुद्धा बाबासाहेबांनी ज्यावेळेला संसदेत मांडलं त्यावेळेला या सर्व ब्राह्मणवादी संघटनांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढलेत, महिलांनी मोर्चे काढलेत. ब्राह्मणदेवादी करपत्री महाराजांनी काय धंदे केले इतिहासामध्ये त्याचे दाखले. पण संविधानाची रचना होत असताना RSSनी जो टोकाचा विरोध केला त्याला, त्यांनी सांगितलं की हे संविधान भारतीय नाहीच आहे, ही परकीय आणि पाश्चात्य अशा संविधानांची नक्कल आहे. मुळामध्ये समाजवाद असणं किंवा लोकशाही असणं या संकल्पना भारतीय नाही आहेत आणि आमच्या नाही आहेत, त्या परकीय आहेत. अशा प्रकारच्या टीका प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून सुद्धा RSSने केलेल्या आहेत. हा इतिहास आम्ही विसरू शकत नाही. पण त्याचबरोबर जेवढी टीका RSSने केली तेवढीच टीका कम्युनिस्ट पक्षानेही केलेली आहे की नाही? तशीच टीका केली कम्युनिस्ट पक्षाने. आणि आज 49 ते 2022-24 किती वर्ष झाली? 70 वर्ष होऊन गेलीत. आज तुम्ही बघा कम्युनिस्टांची आंदोलनं कशी चालली आहेत, संविधानाच्या प्रती डोक्यावरती घेऊन लाल बावटेवाले विरोध आहेत. खरी गोष्ट आहे ना?
जातीचा प्रश्न हा मूळ प्रश्नच नाहीये. खरा जो प्रश्न आहे जातीचा प्रश्न हा वरवरचा आहे, तो इमल्याचा प्रश्न आहे, तो पायाचा प्रश्न नाहीये. अशी मांडणी करणारे कम्युनिस्ट आज जातीनिहाय गणना व्हायला पाहिजे म्हणून परिषदा भरवत आहेत. हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे. बाबासाहेब समजायला कम्युनिस्टांना 70 वर्ष लागलीत. 70 वर्षानंतर त्यांना बाबासाहेब कळायला लागले. त्याचं आपण स्वागत करू. कारण तुम्हाला मी सांगतो, काँग्रेस किंवा आता जे तथाकथित समाजवादी पक्ष आहेत, त्या भिन्न भिन्न जे काही लोकशाहीवादी पक्ष स्वतःला म्हणत आहेत, ते आमचे नैसर्गिक मित्र नाही आहेत. परंतु डावे हे आपले नैसर्गिक मित्र आहेत. मतभेद असू शकतात, जिवंत लोकांच्यातच मतभेद असतात, परंतु आपल्यामध्ये संवाद असला पाहिजे. तुम्हाला सांगतो मी की आमचे जे अनेक गट आहेत, जे प्रत्येकजण निळा झेंडा घेतो, रिपब्लिकन नाव असतं किंवा पॅन्थर नाव असतं, टायगर नाव असतं, काही असतं, हे प्रस्थापित पक्षांच्या बरोबर त्यांचे संवाद असतात. त्यांची बोलणी प्रस्थापित पक्षांच्या बरोबर असतात. आता आमच्यातले काही लोक, त्यांनी तर इतकी वैचारिक उलटी उडी मारलेली आहे, नाव कशाला घेऊ मी. एक महाभाग तो तर असं म्हणतो की मोदी बुद्धाचेच विचार मांडतात. कोण म्हणतो मी सांगायची गरज आहे का. मला असं वाटतं इथं ही जागा आहे ना, ही जागा भाषण करण्याची जागा आहे, नाही का. जर मी अचानक इथे डान्स करायला लागलो, तुम्हाला कसं वाटेल. तसं संसद जे आहे तिथे तुमचे प्रश्न वैचारिकरित्या मांडून सत्ताधाऱ्यांच्यावरती आघात करण्याची जागा आहे. वैचारिकदृष्ट्या तुमची मांडणी असली पाहिजे. तिथे काही कवी संमेलन नाही भरलेलं. ट ट फ फ ठीक आहे, चला ठीक आहे, आम्ही हेही मान्य करू की तुम्ही जे काय बरळता त्याला आम्ही कविता म्हणू, तुम्हालाही कवी म्हणू, चला. पण तुम्ही म्हणताय काय. आणि विशेष म्हणजे असं की सगळं आंबेडकरी समाज ते ऐकत असतो. एकाने काल परवा असं म्हटलं, एका गटाधिपतीने, मी राजकारणातला बाप आहे. आणि त्यानेच परत सांगितलं, आता जो 1 ऑगस्टचा जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला आहे, जजमेंट आलं रिझर्वेशनच्या बाबतीतलं, SC STच्या, त्याने सांगितलं की क्रिमी लेअर मला मान्य नाही, पण सब कॅटेगरायझेशन मला मान्य. आणि तो म्हणतो मी राजकारणातला बाप आहे. म्हणून माझं असं म्हणणं की आंबेडकरी समाजानं आपलं नेतृत्व निवडत असताना आंबेडकरी वैचारिकतेचा निकष प्रत्येकाला लावला पाहिजे. तो निकष जर आपण लावला नाही तर असेच बाजारबुडगे, प्रस्थापित पक्षांचे दलाल हे तुमच्यावरती लादले जातील. हे खुलं पत्र, त्याची चर्चा जी आज तुम्ही करवलेली आहे, मी असं समजतो ते खुलं पत्र रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी दिलं होतं. आता अशी परिस्थिती आहे, आपले काय झालेलं की परिस्थिती खरोखर आयाम बदललेत ना. मला तुमच्या लोकांच्याबद्दल, डॉक्टर साहेब तुमच्याबद्दल, म्हणजे कोल्हापूर साहेब किंवा गायकवाड साहेबांच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. तुम्ही काय आत्मकथा वगैरे काय नाही लिहिल्या, कविता लिहायच्या हातात भर लांब.
कारण आपले सगळे विचारवंत जे आहेत ना नुसते आत्मकुंठन लिहितात. भरपूर कविता. आणि जगात बोलतोय मी जबाबदारीनं, आपल्या इतक्या कविता प्रसरवणारा समाज जगात कुठंच नसेल. इतक्या कविता. बाबासाहेबांची आर्थिक धोरणं काय, बाबासाहेबांची सामाजिक धोरणं काय, बाबासाहेबांचं सांस्कृतिक देणं काय, त्यांनी जो बौद्ध धम्म आपल्याला दिला, म्हणजे एका धम्मातून दुसऱ्या धम्मास जाणं असं नव्हतं. किंवा हा जो RSS वाल्यांचं नेहमी म्हणणं असतं की बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी हिंदू परिघातलाच बौद्ध धम्म घेतला ना, त्यांनी ते मुसलमान झाले का? कारण ते राष्ट्रभक्त होते. ही त्यांची मांडणी. एक गोष्ट, आता इथं आमचे मुस्लिम बांधव थांबलेत का काही? त्यांना आवडेल म्हणून मी बोलत नाही, आमचे मुस्लिम बांधव का थांबले पाहिजे होते? हे जे आपल्या देशामध्ये जे संत निर्माण झाले ना 12व्या शतकापासून, ढीगभर संत तयार झाले, संतांच्या एडिशन्स निघाल्या. मागासवर्गीय जे संत होते त्या संतांच्या घरी विठोबा जायला लागला. जर संत कोणी माळी असेल तर त्याच्या शेतात राबायला जायला लागला, जनाबाईचं दळण दळायला लागला. आमचे चोखोबा बोलले, धावगाली विठू आता चालू नको म्हणतं, बडवे मज मारे यायचं काय केलं परत, तेव्हा गेला नाही कधी. आणि हे जे संत समतेचा विचार वगैरे मांडायला लागले, कशामुळं? त्याचं कारण या देशामध्ये मुस्लिम विचार आला होता, सुफी आले होते. हा, अच्छा 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 अच्छा, हो चालेल चालेल चालेल. कसं झालं की सुफी आल्यानंतर जो विचार इस्लामचा आला की इस्लामचं एक महत्वाची गोष्ट बघा कशी आहे, तिथे सगळेजण एका ताटात जेवतात आणि इथे जातीनिहाय पंक्ती असतात. एका ताटात जेवायची परंपरा नाहीच आहे आमच्याकडे, हे ब्राह्मणी संस्कृतीमुळे. ते एका ताटात जेवायला लागले. आणि त्याने दुसरा एक महत्वाचा विचार आणला, ते देवाला मानत होते, अल्लाला मानतात, ते देवाला अल्ला म्हणतात, पण ते म्हणतात की अल्लाच्या दृष्टीनं सर्व मानव समान आहेत आणि इथे जातीनिहाय देव वाटलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो जो समतावादी विचार आला, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खालचा थर हा इस्लामिक व्हायला लागला. त्यांना थोपवण्याच्यासाठी ही सगळी संत परंपरा निर्माण झालेली आहे. फार जबाबदारीनं बोलतोय मी, फार जबाबदारीनं बोलतोय. हा, खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धम्म जो दिला, बाबासाहेबांना एका अंधारातून दुसऱ्या अंधारात जायचं नव्हतं. बाबासाहेबांना तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणायचं होतं. एक प्रदीर्घ अशा सांस्कृतिक लढ्याला बाबासाहेबांनी तुम्हाला बांधून घेतलेलं आहे. या देशातली जी विषमतावादी ब्राह्मणी व्यवस्था आहे तिच्या विरोधात अहर्निश संघर्ष करण्याचं वचन बाबासाहेबांनी तुमच्याकडून घेतलेलं आहे. आणि तो लढा तुम्हाला टाळता येणार नाही म्हणून त्यांनी तुम्हाला बौद्ध धम्म दीक्षा दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे की आमच्या जवळ सर्व संस्थांच्या मध्ये काय काय चाललंय याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. कोणाला वाईट वाटेल पण माझा नाईलाज आहे. मी एका धम्मविषयक कार्यक्रमाला गेलो होतो, धम्म संगतीला, मुंबईत.
एक भिक्खू बसले होते. आता आपल्यामध्ये सुद्धा जी भिक्खू आहेत ना, त्यांचे सुद्धा स्तर आहेत, त्यांचं ग्रेडेशन आहे आमच्या भिक्खूंचं. काही भिक्खू फक्त आपल्यातला सुखवस्तू वर्गाकडेच जातात. ते काय करतात त्या तपशिलात मी जात नाही, तुम्ही अनुभव घेत असा. पण तो भिक्खू मग काय धम्मदेसनं काय देत होता माहिती आहे का? तो धम्मदेसनं ही देत होता, स्वर्ग असतो, बौद्ध भिक्खू सांगतो, नरकही असतो, आत्माही असतो आणि पुनर्जन्मही असतो, बौद्ध भिक्खू सांगतोय. आणि तो परत हे सांगतो, तुम्ही कसलं ते कार्यकर्त्यांचं ऐकताय, त्यांना काय धम्म कळतो का? असे असंख्य, किमान 1000पेक्षा जास्त बौद्ध भिक्खू हे असे जे पुनर्जन्म मांडणार आहेत, त्यांना RSSनं तुमच्यात प्लांट केलेलं आहे आणि त्यांचं काम सुरू आहे. याच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावं लागेल. आता एकानं रेसकोर्सवरती धम्मपरिषद घेतली. ठीक आहे, कोणी कुठं धम्मपरिषद घ्यावी तो त्याचा प्रश्न आहे. पण त्याने प्रमुख पाहुणं म्हणून धम्मगुरू, जागतिक धम्मगुरू म्हणून दलाई लामांना बोलवलं होतं. आता मी हे जे बोलताना काय मंडळींना वाईट वाटेल का धक्काही बसू शकतो, पण माझा नाईलाज आहे, मला बोललोच पाहिजे. दलाई लामा जागतिक धम्मगुरू कसे, हा प्रश्न मला पडलेला आहे. दलाई लामा म्हणतात, दलाई लामा, की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. दलाई लामा म्हणतात. आमच्या एका मित्रानं एक कथा सांगितली की त्या धम्मपरिषदेमध्ये, एका धम्मपरिषदेमध्ये दलाई लामा जात असताना ते यायच्या अगोदर त्यांचे जे अनुयायी बौद्ध भिक्खू होते, त्यांनी त्यांच्या हातामध्ये असं पात्र होतं लोखंडी, आणि त्याच्यामध्ये निखारे होते, निखारे, जळते निखारे, त्याच्यातून धूर निघत होता. ते पात्र निखाऱ्यांचं घेऊन ते 2-4 भिक्खू, दलाई लामांचे शिष्य, त्या सगळ्या स्टेजच्या आजूबाजूला, म्हणजे विचारपीठाच्या आजूबाजूला, धम्मपीठाच्या आजूबाजूला सगळीकडे असे फिरत होते. ते काय कार्यकर्त्यांनी त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करताय? म्हणजे दलाई लामा येत आहेत ना धम्मगुरू, ते यायच्या अगोदर इथे जेवढे वाईट आत्मे असतील, जी भूतगीत असतील, पिशाच्य असतील, त्यांना पळवण्याचं काम करतोय आम्ही. तुम्हाला नक्की कोणता धम्म अभिप्रेत आहे, असा प्रश्न आज बाबासाहेब असते तर त्याने आपल्याला विचारला असतं. म्हणून माझी आपल्याला, आता हा फार मोठा विषय आहे, या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला स्टेट्स अँड मायनॉरिटीवरती बोलता येईल, शेड्यूल कास्ट फेडरेशनवरती बोलता येईल, समता सैनिक दलाबद्दल बोलता येईल, रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्रचनेबद्दल बोलता येईल. इतकंच काय, बाबासाहेबांनी जसं खुलं पत्र लिहिलं तसं बाबासाहेबांनी 22 डिसेंबरला पुण्यामध्ये, म्हणजे 1900, माझ्या माहितीप्रमाणे 52 सालीच एक अत्यंत महत्त्वाचं भाषण दिलं होतं. सगळ्या हे जे सगळी जी न्यायव्यवस्थेतली मंडळी आहेत, वकील वगैरे, जजेस, त्यांच्यासमोर, आणि भारतातली लोकसंख्या, म्हणजे लोकशाही कशी असावी, तिचा पोत कसा असावा, याबद्दल बाबासाहेबांचं ते भाषण आपल्याला ते वाचावंच लागेल. त्यामुळे हे खुलं फार नेमकेपणानं आपल्याला समजेल. या सगळ्या गोष्टींच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे, फार कठीण काळ आहे आणि आपण आपला ॲपरेटस घालून बसलेले आहोत. आपण नक्की कोणाला तरी मदत केली पाहिजे. आता आपण लोकसभेमध्ये याच्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभे राहिलो, कारण खूप मोठं संकट होतं, संविधान संकटात होतं, आजही आहे.
आपण काँग्रेसला मतदान नाही केलं, आपण संविधानाला मतदान केलं. पण त्याचा परिणाम पण काय झाला आहे, महाराष्ट्रामध्ये जे 31-32 लोक जे निवडून आलेत त्यातले किती दलितांमधले आणि मुस्लिमांच्या मधले आहेत, एकाच जातीचे किती आहेत, याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाहीत. जर या देशामध्ये लोकशाही आहे संविधानावर आधारलेली, तर आमचा तो नैसर्गिक अधिकार आहे की आम्हाला सुद्धा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्हाला सुद्धा आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळवण्याचा अधिकार सर्वांनी मान्य केला पाहिजे. आम्ही तुम्हाला फक्त मतं द्यायची आणि आमचे राज्यकर्ते म्हणून आमच्या डोक्यावरती बसवायचं, हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. एक विशिष्ट काळामध्ये देशावरचं संकट लक्षात घेऊन ते संकटातून दूर गेलेलं नाही, आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ज्या प्रमाणामध्ये, ज्या प्रामाणिकपणे, निर्लेपपणे आंबेडकरी समाज, मुस्लिम समाज, बाकीचे धार्मिक अल्पसंख्याक यांनी इंडिया आघाडीला जो पाठिंबा दिला, हे त्यांच्या सुजाणतेचं लक्षण आहे, समजूतदारपणाचं लक्षण आहे, नेमकेपणाने त्यांना राजकारण समजल्याचं लक्षण आहे. परंतु संविधान फक्त काय काँग्रेस वाचवणार नाही आणि आमच्या मदतीशिवाय नाहीच, हे काँग्रेसने लक्षात ठेवलं पाहिजे आणि काँग्रेसने दाखवून दिलं पाहिजे. त्यांच्यावर जो आरोप होतो, असा भाजपवरती असा आरोप होतो की भाजप ही सॉफ्ट काँग्रेस होत चाललेली आहे, आणि असा आरोप होतो की काँग्रेस ही सॉफ्ट BJP झालेली आहे. तुम्हाला सांगतो, या देशाला आज, या देशावर प्रचंड मोठमोठी संकट आली, विभाजन झालं, विभक्ततावादी हिंसक आंदोलनं झाले, हा देश टिकतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अत्यंत धोकादायक परिस्थितीमधून या देशाला जावं लागतं, तरी हा देश टिकलेला आहे. आणि त्याचं संपूर्ण श्रेय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जातं. हे सगळे जे आहेत ना, नंतर बाबासाहेबांच्या नंतर स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे जे विविध गट, विविध संघटना, विविध प्रवृत्त्या, विविध राजकीय प्रवाह निर्माण झाले, ती एक अस्थायी निर्मिती आहे. तर मला असं वाटतं, आपलं शेवटचं शस्त्र राजकीय ते रिपब्लिकन पक्षाचं आहे. प्रश्न कसा आहे की जोपर्यंत कुठल्याही समाजातला, जो तुम्ही म्हणता ना आयाम बदलला आहे, एक महत्त्वाचा आयाम बदललेला आहे. आंबेडकरी समाजामध्ये 1960च्या नंतर एक मध्यमवर्ग तयार झाला. 70च्या नंतर त्याचं प्रमाण वाढलं. पण कोल्हापुरे साहेब तुम्हाला सांगतो, या मध्यमवर्गीय समाजातले सगळेच, हा जो आपल्यामधला जो उच्चभ्रू जो वर्ग तयार झाला आहे, जो मध्यमवर्गीय आहे, ते सगळेच तुमच्यासारखे नाही आहेत. त्यांच्या जाणीवाही मध्यमवर्गीय झालेल्या आहेत आणि त्यांचा आदर्श उच्च जातीय मध्यमवर्ग आहे. हा मध्यमवर्ग कधीच चळवळीत येत नाही. जर आपला गरिबांचा मोर्चा रस्त्यावरून चाललेला असला तर हे काठावर उभे राहून सांगणार, अच्छा अच्छा आपल्या लोकांचा मोर्चा आहे का, हे कधीच रस्त्यावर नाही येणार. तुम्हाला मात्र आता रस्त्यावरती यावं लागेल. जोपर्यंत कुठल्याही समाजातला मध्यमवर्ग पुढारी होत नाही आणि रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत त्या समाजाला भवितव्य नसतं आणि राजकीय चळवळी नसते.
आता फक्त चर्चेच्या पातळीवरती अधांतरी राहायचं नाही, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण राजकारणात उतरायचं आणि चळवळ बांधायला घ्यायची. दलित चळवळीचे आयाम कसे बदललेत. आता आपले कार्यक्रम काय असतात, आरक्षणाच्या पलीकडे आपले कार्यक्रमच नाहीत. आरक्षणाच्या प्रश्नाच्या पलीकडे किंवा आरक्षणामध्ये पदोन्नतीचा प्रश्न हा आम्हाला जागतिक प्रश्न वाटतो. आरक्षणाचा फायदा किती टक्के लोकांना मिळाला आहे. आज आरक्षण संपवायचं काम केलेलं आहे. EWSचं आरक्षण आणून संविधानाला सुरुंग लावलेला आहे, सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा. आणि 1 ऑगस्टचा जो निर्णय आहे तो संविधानाच्या वर्मावरती आणि आरक्षणाच्या वर्मावरती घाव येतो. काय चाललंय, शिल्लकच नाही आरक्षण, जागा शिल्लक नाहीत, तुमच्या ताटामध्ये काहीच नाहीये आणि तुमच्या वाट्यासाठी भांडण चाललंय. मुख्य म्हणजे सर्व शासकीय उद्योग, सेवा उद्योग यांचं खाजगीकरण होत असताना आम्ही गप्प बसलो. कुठल्या तोंडाने आरक्षण मागू शकतो आपण. त्यामुळं आरक्षणाच्या प्रश्नाशी लढत असताना आपल्याला खाजगीकरणाच्या विरोधातला लढा अत्यंत तीव्र करावा लागेल. आता ओबीसी सुद्धा आरक्षण मागतायत, कुठून देणार. मुस्लिमांची तर वाटच लावून टाकली. बघा, सार्वजनिक उद्योग, सेवा उद्योग, त्याच्यानंतर प्रशासनामध्ये खाजगीकरण आपण जर थांबवू शकलो नाही तर एक लक्षात ठेवायचं, आरक्षण आणि त्याची नीती ही इतिहास जमा झालेली आहे. पाणी आहे. तर या निमित्तानं तुम्ही मला इथे बोलावलं. मला धुमिल नावाचा कवी तुम्हाला माहिती असेल, त्याची एक कविता मला कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही इथं बोललो पाहिजे. आपली परिस्थिती बघा कशी आहे. ऐसा है, एक आदमी रोटी बोलता है, एक आदमी रोटी के लिए बोलता है, दूसरा आदमी रोटी बेलता है, म्हणजे तो भाकरी लाटतोय, और एक तीसरा आदमी है जो रोटी बोलता भी नहीं, रोटी बेलता भी नहीं, वो सिर्फ रोटी से खेलता है. वो आदमी जो सिर्फ रोटी से खेलता है, वो आदमी कौन है, इस पर मेरी संसद मौन है. म्हणून तुम्हाला सांगतो मी, लढावं लागेल. बाबासाहेबांनी जे काही, बाबासाहेब नुसते अकॅडमिशियन नव्हते, लायब्ररीमध्ये बसणारे विद्वान नव्हते. बाबासाहेबांनी जे काही लिहिलं ते चळवळीच्या गरजेतून लिहिलं. चळवळीला ऊर्जा देण्यासाठी आणि चळवळीला गती देण्यासाठी लिहिलं. मी आपल्यातल्या सर्व उच्च शिक्षित, सुशिक्षित सर्वांना विनंती करतो की तुम्ही सगळे आता बोला. काय झालंय की आयाम बदलित म्हणजे काय झालं की आमचे दलितांचे प्रश्न म्हणजे मांडणारे कोण, तर दलितांमधले उच्चभ्रू मध्यमवर्गीय, ज्यांची नाळ समाजापासून तुटलेली आहे, ते सर्वार्थानं दलित वर्गाचे प्रतिनिधी असू शकत नाहीत. त्यामुळे दलितांचे जगण्या मरण्याचे प्रश्न घेऊन, आदिवासींचे जगण्या मरण्याचे प्रश्न घेऊन, इथं मगाशी मुस्लिम समाजाबद्दलची चर्चा झाली. साहेब, मुस्लिम समाज म्हणजे एक प्रचंड मोठं विश्व आहे. त्यांचे इतके मोठे प्रश्न आहेत, त्या विश्वात आपण गेलो तर हरवून जाऊ. जशी जाती व्यवस्था फक्त काय हिंदूंच्या मध्येच आहे का? जाती व्यवस्था मुस्लिम समाजात पण आहे, जाती व्यवस्था ख्रिश्चन समाजात पण आहे. कसं आहे,
की आमच्या झोपडपट्टीमधला एखादा ख्रिश्चन, म्हणजे जो पूर्वी दलित होता, ज्याचं नाव पूर्वी म्हणजे कांबळे वगैरे होतं, आताही आहे, तो दगडू कांबळेचा किंवा दगडू गायकवाडचा तो मायकेल गायकवाड झाला. त्याची आई विठाबाई गायकवाडच्या ऐवजी हेलन गायकवाड झाली, नावं बदलली. पण हा कन्व्हर्टेड जो ख्रिश्चन आहे अहमदनगरचा, नगर जिल्ह्यातला, त्याला जॉर्ज फर्नांडिसचे नातेवाईक आपली मुलगी देणार नाहीत, कारण जॉर्ज फर्नांडिसचे ख्रिश्चन हे उच्चवर्णीय आहेत. मुसलमानाच्या मध्ये पण तेच आहे ना, जे अशरफ आहेत, जे आजही स्वतःला असं समजतात की इस देश के ऊपर हमारा राज था, हम हुक्मरान थे, हम हुक्मरान थे और हमारा ऐसा ऐसा कल्चर है, असे मुठभर जे लोक आहेत, जे अशरफ आहेत, तेच मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत आहेत. खरा मुस्लिम हा पासमंद आहे, जो 85% जास्त आहे. आमच्या गावातल्या तेल्यापासून बघा, हा सगळा मुस्लिम हा कन्व्हर्टेड आहे. दलितांच्या मधून, ओबीसींच्या मधून जो मुस्लिम झाला आहे, आपले धंदे घेऊन, हा कष्टकरी वर्ग आहे. पण त्यांचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचे प्रश्न या अशरफांनी कधीच मांडले नाहीत. खूप मोठा कल्चरल कॉन्फ्लिक्ट आहे त्यांच्यामध्ये, कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, आणि ते मुस्लिम नेतृत्वाला सोडवावे लागतील. आणि त्यासाठी एक वेपन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वांना स्वीकारावा लागेल. आणि हे काम एक ॲपरेटस करू शकतं, आणि त्याचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. कसं आहे, तुम्हाला मी का सांगितलं, तुम्ही बोला, तुम्ही पहा. तो दुष्यंत म्हणून कवी आहे ना, तो नेमकं हेच बोलतो. तो हे म्हणत असतो, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सुनता, और आदमी मरने के बाद कुछ नहीं देखता, और कुछ नहीं देखने से, कुछ नहीं बोलने से, कुछ नहीं सुनने से आदमी मर जाता है, असं तो म्हणतो. हे आपल्या सर्व समाजाला लागू आहे. आपले सर्वांचे प्रश्न जे आहेत, आपल्या देशामध्ये सर्वात मोठाच आपला शत्रू असेल तो पाकिस्तान नाही आहे आपल्या देशासाठी, बांगलादेशी नाही आहे. आपल्या देशातल्या जनतेचा सर्वात मोठा शत्रू RSS आहे. आपल्या देशाचा सगळ्यात मोठे शत्रू हेडगेवार आहे, गोळवळकर आहे. आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेतली पाहिजे की हा देश कधीही आम्ही हेडगेवाराचा, गोळवळकराचा, सावरकराचा होऊ देणार नाही. हा देश ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराजांचाच राहील. आणि त्यासाठी आपल्याला रिपब्लिकन पक्षाची पुन्हा उभारणी करावी लागेल. यासाठी सर्वांनी तयारीत राहा, ही विनंती करण्यासाठी माझी तब्येत बरी नसताना सुद्धा तुम्ही आग्रह केल्यामुळे यावंच लागलं. आलो. आणि मला वाटतं हा संवाद इथंच आपण थांबवू नये. मी एक तांत्रिकदृष्ट्या आता थांबतो, परंतु जे प्रश्न या विषयाने उपस्थित केलेले आहेत, त्या प्रश्नांची पुन्हा पुन्हा चर्चा व्हायला पाहिजे. आणि ती चर्चेच्याच पातळीवरती न राहता तिला कृतीचे पाय फुटले पाहिजेत, अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही मला जे ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद श्यामदादा. आपण राजकीय पक्ष हा सैन्यासारखा असला पाहिजे.